नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणी चाललोय तिथं साक्षात देवाने मनुष्यासाठी साक्षीदार म्हणून आलेलो होता. तर आपण चाललो मित्रांनो साक्षी गोपाल उडीसामध्ये भुवनेश्वर पासून थोड्याच अंतरावर साक्षी गोपालांचं मंदिर आहे. जगन्नाथपुरी आणि साक्षी गोपाल हे दोन असे एकदम प्रसिद्ध ठिकाणे इथले. तर मित्रांनो, साक्षी गोपाल हा असा इतिहास आहे जो एका वृद्ध ब्राह्मणाने त्याचा सेवक ब्राह्मण जो होता त्याला आपल्या मुलीशी लग्न करून द्यायचे वचन दिले होते. ते वचन पूर्ण करत नसल्यामुळे साक्षीदार म्हणून श्रीकृष्ण वृंदावन पासून इथपर्यंत आले होते. मध्ये फोन अलाउड नाही मित्रांनो, इथं तुम्हाला फोन ठेवता येतो. 10 रुपये प्राइस आहे आणि चप्पल बुटाची 5 रुपये. असं मंदिर आहे. राईट साईडला तुम्हाला राम मंदिर दिसून जाईल. इथं श्रीरामांचं तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि हा मेन प्रवेशद्वार आहे. खाली लिहिलंय उडीसा भाषेत आणि मध्ये चाललो आता आपण मेन प्रवेशद्वार आहे. मध्ये फोन आला नाही, चालू आहे तरी घेऊन पहिला पाहिजे तो पाय पडून. तर प्रवेशद्वाराच्या समोरच असलेलं मंदिर साक्षी गोपालांचं मंदिर आहे मित्रांनो. आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला या साईडला काही लोक भेटतील जे तुमच्याकडनं 20 रुपये चार्ज घेतील. हे असं नाही पाहिजे, हे चुकीचं आहे एकदम. तुम्ही चप्पल बुटांचे पैसे घ्या पण मग भक्तीचे पैसे नका घेऊ, असं माझं म्हणणं आहे. तर इथं लुटल्या जातात, तर जरा सांभाळून. साईडलाच पोलीस असतात, त्यांच्याकडे सांगायचं ते बरोबर करतील. तर परिक्रमा करतोय मित्रांनो आपण मंदिराच्या मागून. अलाउड नाही तरी बी शूटिंग करतोय. तर उडीसामधली बऱ्यापैकी मंदिरं सेम अशा स्ट्रक्चरमध्ये मित्रांनो. जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे अशा स्ट्रक्चरमध्ये सेम मंदिर आहे. आणि जेव्हा तुम्ही मंदिराची परिक्रमा करून येता मागून, तर या झाडाला चक्कर मारायचं विसरू नका, कारण इथली प्रथा आहे या झाडाला चक्कर मारूनच पुढे जायचं. तर समोरच तुम्हाला बाहेर जाण्याच्या रस्त्यात गणपती बाप्पांचं मंदिर आहे मित्रांनो. हे जे गणपती बाप्पांचं मंदिर आहे, इथला पाय तुम्ही नक्की पडा. आणि ही अशी मूर्ती बाप्पांची तर छान अशी सुंदर आहे. आणि आपण आता जाऊया बाहेरच्या साईडला, आणि बाहेरच्या साईडने हा असा व्ह्यू आहे. आणि राम मंदिर पण आहे मित्रांनो. हे जे दिसतंय तुम्हाला मंदिराच्या बाहेर लेफ्ट साईडला राम मंदिर आहे. इथं पण तुम्हाला मध्ये फोन अलाउड नाही आहे, तर फक्त तुम्ही दर्शन करून या. जय श्रीराम. तर मित्रांनो, सगळ्यात मोठा स्कॅम आहे तर साक्षी गोपालला 20 रुपये घेऊन तिकीट आहे इथं दर्शनाचं. पण दर्शन फ्री आहे. ते जबरदस्ती करता आपल्यावर की तुम्हाला मध्ये जाऊ नाही देणार. असं काही नाही. तिथं पोलीस असतात, त्यांच्याकडे जायचं, ते तुम्हाला तिथं कंप्लेंट करायची आणि ते तुम्हाला बरोबर फ्री ऑफ दर्शन देतील. काही चार्जेस वगैरे नाही. इथं लुटायचे कामं चालतात. ठीक आहे, चला. माझ्या महाराष्ट्रीकरांना एवढंच म्हणणं आहे की कुठे एक्स्ट्रा पैसे देऊ नये.